हॅलो, गुड मॉर्निंग. आज संध्याकाळी दक्षचं असं काहीसं खेळणं चालू होतं. आता याला टेंट हाऊससुद्धा आहे आणि भरपूर महागडे खेळणे आहेत, तरीसुद्धा यांचं असं काहीतरी जुगाड लावून खेळणं चालू असतं. म्हणलं चला हा काहीतरी खेळतोय तोपर्यंत त्याला संध्याकाळचं काहीतरी स्नॅक्स बनवून देऊ. तसं तो शॉपमधून काहीतरी दुकानातलं बाहेरचं खायला मागत होता, तर म्हणलं चला याला चिप्सच बनवून देते. आता मागच्या काही ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला चिप्स कसे बनवले ते शेअर केलं होतं, तेच आज तळायला घेतले. छान तेल कडकडू दिलं आणि चिप्स तळून दक्षला दिले. आता बाहेरचं खाल्ल्यापेक्षा हेच खाल्लेलं बरं. मग त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आता आजच्या स्वयंपाकामध्ये छान शेपूची भाजी करायची होती. भरपूर दिवस झाले ती केली नव्हती. त्याच्यासाठी लागणारे जिन्नस काढले. लसूण, मिरच्या, शेंगदाणे आणि मुगाची डाळ भिजत घातली आणि बारीक चिरून शेपूसुद्धा पाण्यात टाकून ठेवला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची टिप शेपूच्या भाजीमध्ये, जर तुम्ही भरपूर लसूण टाकला ना तर टेस्ट खूप छान येते. तेलामध्ये लसूण परतून घेतला. त्यानंतर शेपूची भाजी स्वच्छ धुतलेली त्यामध्ये टाकली. अद्रक लसणचा कूट आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलं. मीठ टाकून डाळ टाकून छान शिजवून घेतलं. आता शेपूची भाजी दक्षूच्या आणि सगळ्यांच्याच खूप आवडीची आहे. सगळ्यांनी छान संध्याकाळी जेवण केलं. आता आज संध्याकाळी दक्षूचं जेवण झाल्यानंतर तो त्याच्या बाबांसोबत असं काहीसं खेळायला गेला होता. आता उन्हाळ्यामध्ये यांना लवकर झोप तर काही येत नाही, त्याच्यामुळे सकाळी उठायला उशीर होतो, तरीसुद्धा यांना खेळायचं असतं. असा असतो आमचा दिवस. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.